नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आज आपण दशांश अपूर्णांकाची स्थानिक व दर्शनी किंमत बघूया। काल आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ती बघितली। आज दशांश अपूर्णांकाची स्थानिक व दर्शनी किंमत बघूया। चला तर दशांश स्थळाच्या डाव्या बाजूचे अंक हे नेहमी पूर्णांकात असतात। आता डावी बाजू आणि उजवी बाजू कोणती पकडायची नेमकी? तर आपली जी प्रॉपरली डावी बाजू आहे तीच डावी आणि जी उजवी आहे ती उजवी बाजू, म्हणजे ही झाली उजवी आणि ही झाली डावी। दशांश स्थळाच्या डाव्या बाजूचे अंक हे नेहमी पूर्णांकात असतात, म्हणून त्याचे वाचन स्थानिक किमतीनुसार केले जाते। दशांश स्थळानंतर उजव्या बाजूचे अंक नेहमी अपूर्णांकात असतात, म्हणून त्याचे वाचन दर्शनी किमतीनुसार केले जाते। आणि स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत, स्थानिक किंमत म्हणजे ज्या स्थानावर जो अंक आहे त्या स्थानानुसार त्याची किंमत ठरवल्या जाते। एकक, दशक, शतक, म्हणजे शतक स्थानी जर तो अंक असेल तर त्याला 2 शून्य वाढून द्यायचे, म्हणजे 100 झाले त्यानुसार। आणि दर्शनी किंमत म्हणजे तो अंक कोणत्याही स्थानावर असू द्या, जो आपल्याला डोळ्यांनी दिसतो तोच अंक, म्हणजे तीच त्याची किंमत, म्हणजे दर्शनी किंमत। जी आपल्या डोळ्यांनी किंमत जो अंक दिसतो तीच किंमत, त्याला म्हणतात दर्शनी किंमत। चला तर आता आपण घेऊया एक हे घेऊया, संख्या घेऊया। $9,852.4137। आता ही पूर्णांकात आहे म्हणून मी कसं वाचन केलेलं आहे याचं, आणि ही अपूर्णांकात आहे। ही झाली डावी बाजू, ही झाली डावी बाजू आणि ही झाली उजवी बाजू। मग इथे डेफिनेशन मध्येच दिलेलं आहे। तर ही पूर्णांकात असल्यामुळे आपण याचं वाचन कसं करणार? आता इथे अंक किती आहेत? एकक, दशक, शतक, हजार, 4 अंक आहेत। मग 9,852 आणि याचं वाचन कसं करणार? 9,852 दशांश अपूर्णांक 41367 असं वाचन करणार। याची आता आपण किंमत ठरवूया, म्हणजे त्याचे स्थान बघूया। स्थान एकक, दशक, शतक आणि हजार। आता इथे 4 आहे, मग 4 ला काय येणार? अपूर्णांकात आहे, अपूर्णांकात आहे म्हणून दशांश। 1 ला येणार शतांश, 2 ला काय येणार? 3 ला काय येणार? सहस्त्र, सहस्त्रश, आणि 6 ला काय येणार? दश सहस्त्र, आणि 7 ला येणार लक्ष। आता आपण याची पूर्णांकात असल्यामुळे याची स्थानिक किंमत काढूया। स्थानिक किंमत मग 2 एकक स्थानी आहे, मग 2 गुणिला 1 बरोबर 2, आणि 5 दशक स्थानी आहे, 5 गुणिला 10 50, 8 शतक स्थानी आहे, 8 गुणिला 100, शतक आहे म्हणजे 2 शून्य वाढवायचे, 800 झाले। आणि हजार स्थानी 9 गुणिला 1000,
बरोबर 9,000. ही झाली याची स्थानिक किंमत. आणि आता आपण अपूर्णांकाची काढूया. अपूर्णांकाची किंमत काढूया. 4/10 बरोबर. याचा भागाकार काय येणार? 0.4. 1 भागेला किती येणार? 100 बरोबर. 2 शून्य आहे म्हणून 10.0 असं आन्सर येणार. 3 भागेला 1000. मग याचा आन्सर काय येणार? 3 जशाच तसे लिहायचे आणि 2 शून्य लिहायचे. 1 2.0 म्हणजे 3 शून्य आहे ना, मग 3 घरानंतर पॉईंट द्यायचा. आता 6 काय येणार? 10,000. तर मग याचा भागाकार केला तर काय येणार आन्सर? 0.0006. 7/1 लाख. लाखावर किती शून्य असतात? 5. 1 2 3 4 5. आता याचा आन्सर काय येणार? 7 लिहायचे जशाच तसे आणि किती घरं सोडून आहे? शून्य किती? 1 2 3 4 5. मग 5 घरानंतर दशांश पूर्णांक द्यायचा. 1 2 3 4 5 पॉइंट आणि 0. आता आपण करूया स्थानिक किमतीची बेरीज. आता 2 ची स्थानिक किंमत 2च आहे. 5 ची स्थानिक किंमत 50 आहे. 8 ची स्थानिक किंमत 800 आणि 9 ची स्थानिक किंमत 9,000. याची बेरीज करूया. 2 5 8 9. आता आपण या दशांश पूर्णांकाची करूया, म्हणजे अपूर्णांकाची करूया. आता इथे काय येणार? दशांश पूर्णांकाची करूया. आता इथे काय येणार? 0.4 आहे ना, 0.4. नंतर काय येणार? पॉइंट खाली पॉइंट द्यायचा. 0.003. नंतर काय येणार? 7/1 लाख. 0 1 2 3 4 आणि 5. याची आपण बेरीज करून घेऊया. काय येणार मग? 7 6 3 1 4.0. आता आपण बघूया उदाहरण. बघूया एक. खालीलपैकी कोणत्या संख्येची स्थानिक व दर्शनी किंमत ही सारखीच असते? आता मी ऑप्शन देणार, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा.
आता आपण उदाहरण दुसरं घेऊया. 7953.4826 या दशांश अपूर्णांकात 9 व 8 या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज किती? बेरीज आता 9 कोणत्या स्थानावर आहे? ही पूर्णांकात आहे आणि हे अपूर्णांकात आहे. मग 9 ची स्थानिक किंमत 900 आणि 8 आहे अपूर्णांकात. मग त्याची किंमत काय येणार? 0. दुसऱ्या स्थानावर आहे म्हणून 0.8 पॉइंट नंतर आपण एक 0 देऊया आणि इकडे पॉइंट नंतर 2 घरं वाढलेले आहेत म्हणून 2 0 वाढवूया. आता याची करूया बेरीज. 8 0.009. मग आपलं उत्तर काय आलेलं आहे? 900.08. पण आपल्याला ऑप्शनमध्ये असंच येईल, असं आपल्याला माहिती आहे का? ऑप्शन कुठलं पण येऊ शकते. आपल्याला सर्व ऑप्शन माहिती असायला पाहिजे. तर मग भागेला 100 किंवा 10चा मायनस दुसरा घात असं पण येऊ शकते. आधी 908 गुणेला 10चा मायनस दुसरा घात. मग आपल्याला आन्सर हे येऊ की हे येऊ, कोणतंही आलं तरी आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.